नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करते. रुग्णालयातली धावपळ असू दे, आपत्तीची वेळ किंवा महामारीसारखे कठीण दिवस, डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून अहोरात्र काम करणारी परिचारिका ही आरोग्य विभागाची खरी जीवनवाहिनी म्हणायला लागेल. खरंच आहे की औषधांबरोबर एखाद्या रुग्णाला मानसिक बळ देण्याचं काम सुद्धा परिचारिका अखंडितपणे करत असतात आणि म्हणूनच त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांचं कार्य हे योगदान आपल्या सगळ्यांना कळावं याकरता दरवर्षी 12 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन म्हणून आपण साजरा करतो. अगदी काल परवाच आपण हा दिन साजरा केला. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन या निमित्तानं सगळ्या परिचारिकांना माझा मनापासून सलाम करते आणि आजच्या विषयाकडे वळते. याच निमित्तानं आजचा हा विषय पाहूया. आज आपण कुठल्या विषयावर बोलणार आहोत? आज आपण बोलणार आहोत जागतिक परिचारिका दिनानिमित्त सेवा परमो धर्मः हा आजचा आपला विषय आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी 2 मान्यवर परिचारिका आज आपण इथे त्यांना निमंत्रण दिलेलं आहे. आज आपल्या बरोबर आहेत अर्चना नवरे मॅडम आणि डॉक्टर निलिमा सोनावणे. तुम्हा दोघींचंही कार्यक्रमात अतिशय मनापासून मी स्वागत करते आणि खरंच आम्हाला आज छान वाटतंय की परिचारिका दिनानिमित्त आपल्या दोघींकडून आम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे. तेव्हा सर्वप्रथम मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देऊ इच्छिते. सुरुवात करते अर्चना मॅडम पासून. अर्चना नवरे बढे मॅडम यांच्याविषयी अधिक सांगायचं तर अधीक्षिका शुश्रूषा सेवा संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग महाराष्ट्र. त्याचबरोबरीने नर्सिंग क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या कार्यक्षम व्यवस्थापन यांचा सुंदर संगम म्हणजे अर्चना बढे मॅडम. त्या सध्या महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय इथे अधीक्षिका म्हणून कार्यरत असून महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग मुंबई येथे निबंधक पदाचा अतिरिक्त कार्यभार त्या सांभाळत आहेत. कोविड काळात विशेषतः उल्लेखनीय कामगिरीबद्दल नर्सिंग तसंच शिक्षण सेवेतील योगदानाबद्दल त्यांना असंख्य पुरस्कारांनी गौरवण्यात आलेलं आहे. याच क्षेत्रातल्या सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून त्या अखंडितपणे कार्यरत आहेत. पुन्हा एकदा मॅडम आपलं मनापासून स्वागत करते. आज आपल्याबरोबर दुसऱ्या ज्या मान्यवर आहेत त्या आहेत डॉक्टर निलिमा सोनावणे. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं तर सहाय्यक संचालक आरोग्य सेवा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र. याचबरोबरीने या महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील सहाय्यक संचालक या पदावर कार्यरत असून अनुभवी नर्सिंग प्रशासक, शिक्षिका आणि संशोधक आहेत. नर्सिंग क्षेत्रातला जवळजवळ 16 वर्षांचा 20 वर्षांचा अध्यापनातला आणि आता 4 वर्ष प्रशासकीय अनुभव हा त्यांच्या बरोबरीने आहे. महिला आरोग्य तसंच मातृबाल संगोपन, कर्करोग जनजागृती, आपत्ती व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य विभाग या सगळ्या विभागात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर त्यांना असंख्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. इतकंच काय पण राज्य आणि राष्ट्र वेगवेगळ्या विविध परिषदांमध्ये वक्ते आणि मार्गदर्शक म्हणून सुद्धा त्यांचा सहभाग असल्याचं दिसून येतं. पुन्हा एकदा मॅडम आपलंही मनापासून स्वागत करते. सुरुवात करते अर्चना मॅडम आपल्यापासून. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन हा आपण नेहमीच साजरा करतो दरवर्षी 12 मेला. काय याचं महत्त्व आहे, काय सांगाल? सर्वप्रथम दूरदर्शनवर बघणाऱ्या सर्व परिचारिका भगिनींना आणि बंधूंना माझ्याकडनं जागतिक परिचारिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस जगभरामध्ये साजरा केला जातो जागतिक परिचारिका दिन म्हणून. ह्या दिवशी फ्लॉरेन्स नाइटिंगेल ह्या ज्या आधुनिक परिचारिकांची जननी आपण ज्यांना म्हणतोय त्यांच्या जन्मदिवसानिमित्त हा दिवस साजरा केला जातो. ह्या दिवशी परिचारिकांना स्वतःचे जे गुण असतात त्यांच्यामध्ये फक्त परिचारिका हा एकच गुण नसतो, त्याच्यामध्ये त्यांच्या अजून बाकी कलागुणांना वाव मिळावा, त्यांना अजून स्वतःमधले जे गुण आहेत त्याचं त्यांना प्रदर्शन करता यावं. इव्हन आरोग्य शिक्षण जे देत असतो त्या आरोग्य शिक्षणाच्या निमित्तानं का होईना त्या समाजापर्यंत पोहोचावं, समाजाला सुद्धा त्या परिचारिका काय आहेत हे कळावं. ह्या निमित्त पूर्ण जगभरामध्ये हा जागतिक परिचारिका दिवस साजरा केला जातो. नक्कीच मला वाटतं कुठेतरी हा दिवस असल्यामुळे एक वेगळी ऊर्जा मिळते आणि आपल्याला त्या निमित्ताने एकंदरीतच हे कार्य किती विस्तारित आहे, कुठल्या जबाबदाऱ्या आहेत या सगळ्याचीच जाणीव होते. आता मॅडमनी एका जननीचा उल्लेख केला आणि त्याच्याचकडे मी येणार आहे आणि निलिमाजींकडे येणार आहे की फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या एकंदरीत कार्याचा या क्षेत्रावर कसा काय परिणाम होतो, काय सांगाल? फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी सगळ्यात महत्त्वाचं जे काम केलेलं आहे नर्सिंग व्यवसायासाठी
तर या व्यवसायाला त्यांनी एक प्रोफेशनचा दर्जा दिलेला आहे. खरे. पूर्वीपासूनच नर्सिंग व्यवसाय होता, पण ह्याला प्रोफेशनचा दर्जा नव्हता. व्होकेशनल कोर्स किंवा छोटे मोठे कोर्स करून हा नर्सिंग व्यवसाय चालत होता. पण फ्लॉरेन्स नायटिंगेल यांनी या व्यवसायाला एक जागतिक स्तरावर प्रोफेशनचा दर्जा दिला आणि त्यामुळे या प्रोफेशनचा जो मान सन्मान आहे तो जागतिक स्तरावरती वाढलेला आहे. हे त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं कार्य. त्यांनी सेकंड त्यांचं जे महत्त्वाचं आहे, त्यांनी खूप एक थिअरी आहे, फ्लॉरेन्स नायटिंगेल थिअरी आम्ही ज्याला म्हणतोय, की आपल्याकडे रुग्ण असतात तर आपण फक्त त्या रुग्णाच्या सेवेसाठी विचार करायचा नाही, तर जे आजारी नाही आहेत, जे हेल्दी आहेत, ते आजारी पडू नये म्हणून प्रिव्हेन्शन ॲस्पेक्ट वरती त्यांनी फोकस केला. आणि म्हणून त्यांनी पर्यावरण थिअरी, हे त्यांची एक फ्लॉरेन्स नायटिंगेलची थिअरी खूपच फेमस थिअरी आहे. खूप सिंपल वाक्यामध्ये सांगते. त्यांनी असं सांगितलंय की जो पेशंट तुमच्याकडे येतो, रुग्ण, त्याला तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात ठेवा. ओके, लेट द नेचर ऍक्ट अपॉन द पेशंट. निसर्गाला त्यावरती आधी काम करू द्या. मग त्याच्यासाठी त्यांनी काय सांगितलंय, तर तुम्ही तुमच्याकडे पेशंट आलाय तर त्याला स्वच्छ वॉर्डमध्ये ठेवा, त्याला बेड जो आहे तो स्वच्छ द्या, क्रॉस व्हेंटिलेशन पाहिजे, चांगली झोप पाहिजे, त्याला जेवण चांगलं पाहिजे आणि ओव्हरऑल इन्फेक्शन कंट्रोल मेजर्स करायला पाहिजे, हे त्यांनी आधी सांगितलंय. आणि हे जे मेजर्स त्यांनी तेव्हा सांगितले त्या थिअरीच्या दरम्यान, ते आता आपण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ते आपण इम्प्लिमेंट करतो. सगळ्यात मोठं जे कॉम्पोनंट्स आहे हॉस्पिटल मॅनेजमेंटचं, हेच कॉम्पोनंट्स आहे की स्वच्छता. कारण हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर सुद्धा पेशंटला वेगवेगळे आजार होऊ शकतात हॉस्पिटलमधूनच. बरोबर. आणि त्यांनी ते प्रूव्ह करून दाखवलंय की तुम्ही जर हे सगळे नॅचरल जे रिसोर्सेस आहेत पेशंटला चांगल्या प्रकारे जर प्रोव्हाइड केले तर पेशंटचा आजार चांगला होऊ शकतो. दुसरं त्यांनी सांगितलंय की सगळ्यात महत्त्वाचं, त्या फ्लॉरेन्स नायटिंगेल ज्या होत्या त्या नर्सिंगमधल्या सगळ्यात प्रथम सांख्यिकी म्हणजे एपिडेमॉलॉजिस्ट होत्या. बरं. त्यांनी त्या काळामध्ये ज्यावेळेस नर्सिंगला एवढा म्हणजे मान सन्मान पण नव्हता आणि फार कमी लोक ह्या प्रोफेशनमध्ये यायचे, बरोबर, त्या काळामध्ये त्या नर्सिंगमध्ये आल्या आणि त्यांनी जे क्रिमियम वॉर होतं 1954 ते 56च्या दरम्यान, त्यांनी त्याचा अभ्यास केला की जे सोल्जर्स आहेत त्यांचा डेथ रेट हा 40च्या आसपास होता. बरं. आणि त्यांना बॅरॅकमध्ये ठेवलं जायचं, ब्रिटिशाचे सैनिक आणि टर्कीमध्ये ते जे युद्ध चाललेलं होतं, आणि त्यांना म्हणजे तिथे ह्या फॅसिलिटी जे मी आता नैसर्गिक रिसोर्सेस बद्दल बोलले ते प्रोव्हाइड होत नव्हत्या. त्यांना मग अपॉइंट केलं की तुम्ही फाइंड आउट करा की आमचा 40 हा डेथ रेट कसा काय. त्यांनी त्याचा स्टडी केला, त्यांनी क्वांटिफिकेशन केलं की कुठे काय प्रॉब्लेम आहे आणि कशामुळे हा डेथ रेट जास्त आहे. त्यांनी प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवला की टोटल नंबर ऑफ पेशंट किती ऍडमिट झाले, त्यांचे किती डेथ झाले, कशामुळे डेथ झाले, हे त्यांनी पूर्ण त्याचा स्टडी केला. आणि म्हणून त्यांना फर्स्ट एपिडेमॉलॉजिस्ट नर्स असं म्हणतात. आणि त्यांचा जो जे एपिडेमॉलॉजिकल व्ह्यू आहे तो आता आम्ही सुद्धा इम्प्लिमेंट करतो. आता आम्ही जे कॉलेजमध्ये जसं मी शिकवायची, तर आम्ही हे एपिडेमॉलॉजिकल अप्रोचेस वेगळ्या स्टडीज आहे त्याच्यानुसार आम्ही स्टडी करायचो. आणि विद्यार्थ्यांना त्यांना एक थिअरी इम्प्लिमेंट करायची असते रिसर्चमध्ये, तर मी त्यांना युजली सांगायचे की फ्लॉरेन्स नायटिंगेलची थिअरी इम्प्लिमेंट करून हा रिसर्च सबमिट करा. म्हणजे त्यांना अजूनही त्यांचे जे थिअरीज आहे ते आम्ही इम्प्लिमेंट करतो. नंतर त्यांनी सांगितलेलं की तुम्ही हॉस्पिटलचं जे व्यवस्थापन आहे त्याच्यामध्ये नर्सेसचा सहभाग पाहिजे. धोरणात्मक निर्णय असू द्या किंवा जे काही निर्णय असाल हॉस्पिटलचे रिलेटेड, त्याच्यामध्ये नर्सेसना त्यांचा सहभाग पाहिजे. म्हणजे ह्याच्यासाठी की कारण इम्प्लिमेंटेशन लेवलला त्या काम करतात हॉस्पिटलमध्ये, बरोबर, तर त्याच्यासाठी जे तुम्ही प्लॅनिंग करताय तर त्याच्यासाठी नर्सेसची त्यांची त्या पाहिजे त्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन लेवलमध्ये. त्यांनी व्यावसायिक शिक्षणाला फार महत्त्व दिलंय की तुम्ही एखादं सर्व्हिसेस, फॉर एक्झाम्पल से नर्सिंग सर्व्हिस तुम्ही क्वालिटीने जेव्हा प्रोव्हाइड कराल, क्वालिटी सर्व्हिसेस ज्याला म्हणाल, तर त्याच्यासाठी ट्रेन नर्सेस पाहिजे त्या एरियामधल्या. फॉर एक्झाम्पल तुम्ही ऑन्कॉलॉजीचे म्हणजे कॅन्सर केअर जर द्यायचं असेल तर ऑन्कॉलॉजीमध्ये ट्रेन झालेल्या नर्सेस पाहिजे. लहान मुलांना तुम्हाला सेवा द्यायची असेल तर पेडियाट्रिकच्या नर्सेस ट्रेन पाहिजे. म्हणजे तुमच्या नर्सेस ह्या स्किलफुल, नॉलेजेबल आणि डिसिजन मेकर पाहिजे. त्याच्यासाठी प्रोफेशनल क्वालिफिकेशनला त्यांनी फार मोठं महत्त्व दिलंय. आणि त्यानुसारच आता एकट्या आरोग्य विभागामध्ये 100 कॉलेजेस आहेत आमचे, आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये तर
वेगळ्या वेगळ्या नक्कीच, म्हणजे भागामध्ये. आता तुमच्या बोलण्यातून हे जाणवत आहे की किती हे कार्य असू शकतं. म्हणजे Exactly. नुसती थिअरी देणं नव्हे तर प्रॅक्टिकल बाबतीत सुद्धा किती फोकस असतं. आणि आता तुम्ही म्हणाला तसं की तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना हे करायला लावता. एक्झॅक्टली. हे विशेष आहे. आज मला वाटतं आम्ही थिअरी ऐकलेली नव्हती की पर्यावरणाचा सुद्धा त्याही वेळेला किती विचार केला गेला असेल Exactly. आणि तो आत्ताही करणं आवश्यक आहे. आता मी ह्याच प्रश्नाला अनुसरून अर्चना मॅडम तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते की आत्ता आपण उल्लेख केला व्यवसायाचा, की व्यावसायिक दृष्ट्या ज्या वेळेला आपण परिचारिका हे क्षेत्र निवडतो तर मुळात लोकांचा याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे आणि तो कसा असायला हवा हे मला आपल्याला विचारायचं आहे. ॲक्च्युली आता सध्या लोकांना असं वाटतंय की कमी मार्क्स मिळाले म्हणजे आम्ही नर्सिंगला जावं. तसं नाही. जेव्हा तुम्हाला मनापासून असं वाटतं की मी नर्सिंग केलं पाहिजे किंवा समाजामध्ये जे रुग्ण आहेत, सपोज मला डॉक्टरच्या सोबत राहून जर काम करायचं आहे, समाजाबद्दल मला काम करायचं आहे, एखाद्याबद्दल मला करुणा आहे, दया आहे, मी चांगल्या प्रकारे त्या व्यक्तीसोबत बोलू शकते, मी त्या व्यक्तीला सायकोलॉजिकल सपोर्ट देऊ शकते, हे ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय किंवा ज्या मुलांना असं वाटतंय त्यांनी नक्कीच या क्षेत्राकडे यावं. बरेच वेळा समाजामध्ये असं गृहीत धरलं जाते की नर्सिंगचं शिक्षण म्हणजे काही नाही, आपण नर्सिंग केलंय की लगेच आपल्याला जॉब मिळते वगैरे. असं नाही. थेअरी तेवढीच हवी आणि प्रॅक्टिकल सुद्धा हवंय. नुसतं नॉलेज असून फायदा नाही आहे. तर तुम्हाला स्किल असणं गरजेचं आहे. इंजेक्शन फक्त पुस्तकामध्ये आपण वाचतो, लिहितो किंवा यूट्यूबवर बघितलं तेवढं होणार नाही आहे. तर तुम्हाला ते इंजेक्शन कसं दिलं पाहिजे, कशा पद्धतीनं दिलं पाहिजे आणि पेशंटला इंजेक्शन देत असताना आपण सायकोलॉजिकल सपोर्ट कसा दिला पाहिजे, हे सगळे तत्व प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही करणार तेव्हाच तुम्हाला कळते. म्हणून डिस्टन्स नर्सिंग हा डिस्टन्स एज्युकेशननी करणारा विषय नाही. हा कंपल्सरी तुम्हाला रुग्णालयात जाऊन कॉलेजमध्ये जाऊन करणारा विषय आहे. त्यामुळे मला वाटतं याच्यावर आपण बोलूया. फक्त एक फोन येतोय म्हणून तुम्हाला थांबवलं. आपल्याला किरण भडंग अकोल्याहून प्रश्न विचारतात. नमस्कार. हॅलो किरणजी. हॅलो. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. माझं नाव किरण अरविंद भडंग आहे. मी अकोटला, जिल्हा अकोला, महाराष्ट्र येथे राहतो. मी व्यवसाय आणि पत्रकार आहे. माझी आई श्रीमती विनीता अरविंद भडंग ही वर्ध्याच्या मातृसेवा संघात परिचारिका होती. आयुष्यभर तिने सेवा केली आणि शेवटी काय झालं की देवपूजा करताना देवाच्या दिव्यामुळे भाजून वारली ती. मला एक प्रश्न असा विचारायचा होता की परिचारिका आयुष्यभर लोकांची सेवा करतात, त्यांचं बरंचसं जीवन हे वसतिगृहात जातं, तर शासनातर्फे त्यांना कायमस्वरूपी अशी निवास योजना नाही आहे का त्यांच्यासाठी? मला वाटतं अर्चना मॅडम काय उत्तर द्याल? नक्कीच मॅडम, मला असं अनुभव सांगितला मुळात. येस. आणि फार वाईट वाटलंय की त्या नर्स अशा प्रकारे जाऊन एक्सपायर्ड झाल्यात. ॲक्च्युली ट्रेन नर्सेस असोसिएशन ही नर्सिंगची असोसिएशन आहे. त्या असोसिएशन सुद्धा यासाठी काम करतात. प्लस शासनामध्ये जर त्या असल्या तर शासन सुद्धा त्या प्रकारे त्यांना अनुकंपामध्ये त्यांचं जर कोणी असेल, जी मुलं असतील किंवा अनुकंपामध्ये शासनही घेतंय. त्यामुळे ज्या सवलती आहेत किंवा त्या जर प्रायव्हेटला कुठे काम करत असेल तर मला असं वाटतं प्रायव्हेट संस्थांनी सुद्धा अशा प्रकारे त्यांना आर्थिक मदत देणं गरजेचं आहे त्यांच्या ह्यांना. आणि इंडियन नर्सिंग कौन्सिल, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल यांच्याकडे त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना जर कुठली मदत हवी असेल तर त्यांनी तो पाठपुरावा तसं करावा. पण ट्रेन नर्सेस असोसिएशनकडनं फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही जर ट्रेन नर्सेस असोसिएशनचे मेंबर असाल तर तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट 10 लाख रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होतात की सपोज त्यांनी जर एक्सपायर्ड झाले त्यांच्या नातेवाईकांच्या याच्यामध्ये होतात. बरं, मला वाटतं किरणजींच्या कदाचित प्रश्नावरून इतरांनाही हे लक्षात आलं असेल की तुम्ही म्हणता कसं तिथे ते रजिस्टर करणं नाव हे आधी महत्वाचं आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर. बरं. खूप मला वाटतं चांगला प्रश्न त्यांच्या अनुभवावरून त्यांनी विचारलेला आणि त्याचा सगळ्यांनाच नक्कीच उपयोग होईल. आपण या दोघींशी अशीच चर्चा पुढे सुरू ठेवायची आहे. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तेव्हा कुठेही जाऊ नका. आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सेवा परमो धर्म हा आपला सखी सह्याद्रीचा आजचा विषय आहे. आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन 12 मेलाच झाला, पण आज आपण याविषयी चर्चा करतोय आणि आपल्या बरोबर आज आहेत अर्चना बढे मॅडम आणि डॉक्टर निलिमा सोनावणे मॅडम.
ब्रेकपूर्वी आपल्याला किरणजींनी एक प्रश्न विचारला आणि त्याच्यातून अनेक गोष्टी आपल्याला कळल्या. मला वाटतं ही महत्त्वाची माहिती आपल्याला मिळालीच. आता मी अर्थातच पुढच्या प्रश्नाकडे येणार आहे आणि मी वळतीये आता डॉक्टर निलिमाजी आपल्याकडे. आपल्याकडून अनेक विद्यार्थी घडवले गेलेत. मुळात परिचारिका होण्यासाठी किंवा ज्यावेळेला तुम्ही हे प्रशिक्षण देत असता त्यावेळेला त्यांच्यात नेतृत्व गुण विकसित व्हावेत या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये. या दृष्टिकोनातून एकंदरीत विभाग हे कशा पद्धतीनं काम करतं, काय सांगाल? सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या अंतर्गत जवळजवळ 100 नर्सिंग कॉलेजेस आहेत. ANM, GNM, BSc, त्याच्यानंतर पेडियाट्रिक, सायकॅट्रिक आणि ऑन्कॉलॉजी असे वेगवेगळे 100 कॉलेजेस आहेत. आणि ह्या 100 कॉलेजेसमधून दरवर्षी म्हणजे जवळजवळ 3500 विद्यार्थी बाहेर पडत असतात. आणि ह्या कॉलेजमध्ये आम्ही सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर, आता मी अकॅडमिकमधूनच आलेली आहे, मी प्रिन्सिपल म्हणून काम केलेलं आहे, आधी प्रोफेसर म्हणून काम केलेलं आहे, 20 वर्षाचा अनुभव आहे. त्याच्यामुळे माझी जी सर्व्हिस आहे मला त्याचा अनुभव होतो की 15 वर्ष मी क्लिनिकलमध्ये काम केलं आणि 20 वर्ष जवळजवळ टीचिंग. तर हा ब्लेंड आहे टीचिंग आणि सर्व्हिसचा. त्याच्यामुळे हे नर्सिंग कॉलेजेस जे आहे ते स्टेट लेवलवरून मॅनेज करायला खूप मला म्हणजे खूप सोयीस्कर आहे. आणि या विभागामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की प्रो नर्सिंग ऍक्टिव्हिटी होतात. म्हणजे ह्याविषयी आपण जाणून घेऊया, पण तत्पूर्वी एक फोन घेऊन मग पुढे जाऊया. आपल्याला रुपेश गुजराती सिन्नरहून प्रश्न विचारतात. हॅलो रुपेशजी. रुपेश गुजराती बोलतो मी, नाशिक वेस्ट, सिन्नर जिल्हा नाशिक. बोला. माझं असं म्हणायचं आहे की कृतीतून जाणवणारी प्रामाणिक सेवा म्हणजे नर्सिंग आहे. नर्सिंग आहे. तर हल्ली असं होतंय की मुला मुली फक्त डॉक्टर होण्याकडे फोकस करतात आणि नंबर लागला नाही किंवा झालं नाही मनासारखं हे तर निराश होतात. तर त्यांनी नर्सिंग सारखी सेवा सुद्धा करून त्यांना डॉक्टर झाल्याचाच मान सन्मान मिळतो. कारण हॉस्पिटलमध्ये नर्सिंग शिवाय हॉस्पिटल ही कल्पना करणे म्हणजे अशक्य आहे. कारण तिथे जर बघितलं यांची सर्व्हिस फार महत्वाची असते. डॉक्टर तेवढ्या पुरतं हे करतो पण बाकी सर्व काळजी नर्सिंग मध्ये नर्स घेतात आपली आणि त्यांनीच रुग्ण अर्धा बरा होतो पूर्णपणे. तर या गोष्टीकडे लक्ष देऊन माझं मत असं आहे की त्यांनी या गोष्टीवर लक्ष न देता आणि बाकीच्यांनी सुद्धा अशी वागणूक त्यांच्याकडून शिकावी. हल्ली घरातील मुलं मुली ज्येष्ठ नागरिक आपल्या नक्कीच मला वाटतं आपण आपल्या मान्यवरांना सुद्धा याविषयीचं नक्कीच मत विचारूया, कारण त्यांचा विचार महत्वाचा आहेच. तेव्हा आधी फक्त आपण निलिमाजींच्या प्रश्नाकडे होतो आणि तुम्ही बोलत होतात प्रो नर्सिंग ऍक्टिव्हिटी. म्हणजे प्रो नर्सिंग म्हणजे नर्सिंगसाठी सकारात्मक दृष्टिकोन विभागाचा आणि त्या सकारात्मक दृष्टिकोनातून खूप चांगले कामं नर्सिंगचे वेलफेअरचे होत आहेत. आता तुम्ही विजन सांगितलेलं आहे तर ओव्हरऑल डेव्हलपमेंट ऑफ दी नर्सिंग स्टुडंट्स आहे आमचं. जे INC किंवा MUHS असू द्या किंवा रेग्युलेटरी बॉडी यांनी जे नॉर्म्स दिलेले आहेत त्या नॉर्म्सनुसार प्रशिक्षण त्यांना दिलं जातं, त्यांना क्लिनिकल एक्सपिरियन्स चांगला दिला जातो. आता केवळ फक्त त्यांनी वॉर्डमध्ये ड्युट्या न करता आता योगा क्लासेस, सेल्फ डिफेन्स क्लासेस, अजून त्यांच्या नेतृत्व गुणांना वाव मिळण्यासाठी वेगळ्या परिषदेमध्ये त्यांना आम्ही पाठवतो. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना चांगलं त्यांचं ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी विभाग काम करतोय. त्याच्यानंतर नर्सिंगसाठीच अजून विभागाचं काम आणि विजन म्हणजे सेपरेट नर्सिंग डायरेक्टरेट की आमच्या विभागामध्ये जवळजवळ 15,000+ हॉस्पिटल्स आहेत. इट इज अ वेब ऑफ हॉस्पिटल फ्रॉम सब सेंटर, PSC, ग्रामीण रुग्णालय, डिस्ट्रिक्ट, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असे जवळजवळ 15,000+ हॉस्पिटल आहेत आणि 33,000+ नर्सेस आहेत या विभागामध्ये आणि 100 मी जसं सांगितलं तसे कॉलेजेस आहेत. तर असं ह्या विभागासाठी सेपरेट नर्सिंग डायरेक्टरेट, जसं मेडिकल डायरेक्टर असतात, आरोग्य सेवेचे डायरेक्टर आहेत, तसे नर्सिंग डायरेक्टर असावे अशी सगळ्या नर्सिंग संवर्गाची महाराष्ट्राच्या ही खूप वर्षापासूनची मागणी आहे आणि आमच्या विभागाने त्याच्यावरती काम सुरू केलेलं आहे. मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा हा प्रश्न होताच आणि त्याच्यावरती कार्यवाही सुरू आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होईल की जे नर्सेस आहेत त्यांना धोरणात्मक निर्णयामध्ये, डिसिजन मेकिंगमध्ये त्यांचे इन्व्हॉल्वमेंट होणार आणि सेपरेट नर्सिंग डायरेक्ट सेंट्रलाइज होणार आणि त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आम्ही नर्सिंग सेवा देऊ शकू. मला वाटतं मगाशी जी तुम्ही थिअरी सांगितली त्याचं आता हे प्रॅक्टिकल विजन आहे असं म्हणायला हरकत नाही. आपण एक फक्त फोन घेऊया आणि मग पुढे जाऊया. आपल्याला रवींद्र कुडाळकर पुण्याहून प्रश्न विचारतात. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न
आजच्या दोन्हीही मान्यवरांना आहे. प्रश्न असा आहे की आपण वैद्यकीय क्षेत्रात एक सेवा धर्म म्हणून मुलाचं काम करतात, म्हणजे ते त्यासाठी आम्ही निष्ठुर आहोत. पण हे कार्य करताना आपल्या समाजातील अनेक लोकांशी आपला कामानिमित्त संबंध आलेला आहे. मग आपण जी सेवा देता, या लोकांना सेवा देताना त्यांच्याकडून तुम्हाला दुवा नक्कीच मिळतो. तर असा एखादा क्षण आम्हाला सांगावा अविस्मरणीय तुमच्या दोघांच्याही आयुष्यात आलाय आणि तो लक्षात ठेवलं की ज्यातून तुम्हाला कामाचं समाधान लाभलंय. धन्यवाद. नक्कीच. मला वाटतं तुम्ही छान प्रश्न विचारलात, पण तत्पूर्वी आपण फक्त चर्चा करत होतो. निलिमाजी, आधीच्या प्रश्नाचं काही राहिलं असेल सांगायचं? त्याच्यामध्ये परत स्पेशलाइज नर्सिंग एज्युकेशन प्रोग्राम आम्ही सुरू केले मॅडम आमच्या विभागामध्ये, जसं मी मगाशी सांगितलंय. त्याच्यानंतर नर्सिंगसाठी म्हणजे नर्सेस ज्या फ्लॉरेन्स नायटिंगल विजेत्या, जवळजवळ आमच्याकडे 100+ फ्लॉरेन्स नायटिंगल अवॉर्ड विजेत्या नर्सेस आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाकडे. आणि कालच आमच्या एका उज्ज्वला सोयाम नावाच्या ANM ला राष्ट्रीय फ्लॉरेन्स नायटिंगल पुरस्कार मिळालेला आहे. अभिनंदन तुमचं आणि तुमच्या विभागाचं. थँक्यू. तर डिस्ट्रिक्ट लेवलला, स्टेट लेवलला आणि नॅशनल लेवलला असे आम्ही फ्लॉरेन्स नायटिंगल पुरस्कार देतो. ते कंटिन्यू ठेवणार आहोत, म्हणजे त्यांना मोटिवेशन आणि इन्स्पिरेशन मिळेल. त्याच्यानंतर आम्ही एक ज्या ह्या अवॉर्ड विनर्स आहेत आणि ज्या क्रिटिकल केअर विभागामध्ये काम करतायत त्यांना आम्ही इंटरस्टेट आणि इंटरनॅशनली सुद्धा क्लिनिकल एक्सपोजरसाठी आमच्या विभागाचं एक विजन आहे. आमच्या मिनिस्टर सरांनी आणि सेक्रेटरी सरांनी सांगितलं की आपल्या नर्सेस बाहेर पाठवा, तिथे जे जे बेस्ट प्रॅक्टिसेस असेल ते त्यांना शिकू द्या आणि त्याचा उपयोग आपल्या महाराष्ट्रामधल्या जनतेला व्हायला पाहिजे. हे मला वाटतं महत्वाचं आहे की शिकून पुन्हा येऊन आपली सेवा आपण करायला हवी. आता मला वाटतं मी अर्चना जी आपल्याकडे येते की आधी रुपेश सरांनी एक प्रश्न विचारला होता आपल्याला, तर मला वाटतं त्याच्याविषयी आपण बोलूया. कारण त्यांचा प्रश्न हा होता की आपल्याकडे अनेक जण असे असतात की परिचारिका क्षेत्राकडे ते बघत नाहीत फारसे आणि आपल्याला डॉक्टर व्हायचंय हे कुठेतरी एक डोक्यात असतं. आणि ते लाखमोलाचं बोलले मला वाटतं की जितका एखादा क्रिकेटियर महत्वाचा आहे तितकीच धावपट्टीची काळजी घेणारा माणूसही महत्वाचा असतो. तर असंच मला वाटतं कुठेतरी नर्सिंगच्या बाबत आहे. तर काय सांगाल याच्याविषयी? आणि यालाच जोडून विचारते की तुम्ही या क्षेत्रात आलात, काय प्रेरणा होती, म्हणजे का वाटलं यावंसं? सगळ्यात महत्त्वाचं मी त्यांच्या प्रश्नाचं पहिल्यांदा उत्तर देईल. ॲक्च्युली त्यांनी जो प्रश्न विचारला की सगळ्यांना असं वाटतंय की आपण डॉक्टर व्हावं, सपोज डॉक्टर नाही झालं तर ते नर्सेस होतात. काही हरकत नाही. सगळ्यात महत्त्वाचा जो मनातला जो विचार आहे की मला समाजाची सेवा करायची, बरोबर, हा किंवा त्या रुग्णाप्रती मला नाही मी डॉक्टरसारखी सर्जरी करू शकेल पण त्या डॉक्टरांना हातभार लावण्यासाठी मी नक्कीच तिथे. कारण सर्जन कितीही निष्णात असू द्या, सर्जरी केल्यानंतर जी उपाययोजना करते किंवा जे प्लॅनिंग करते ते नर्सच करते. आणि सर्जरी झाल्यानंतर त्या व्यक्तीला उभं राहण्याचं बळ आणि अर्ली क्युअर होण्याचं बळ ही नक्कीच नर्स देत असते. वेळेवर मेडिसिन देणं, त्याचं टेम्परेचर घेणं, त्याची कुठलं पोटाची सर्जरी झाली असेल तर ॲबडॉमिन गर्द घेणं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ही बेसिकली नर्सच करत असते. त्यामुळे जेवढी सर्जन महत्वाचं आहे तेवढीच ती काळजी घेणारी काळजीवाहू नर्स सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. आणि मला वाटतं त्यांनी जी काळजी या क्षेत्राबद्दल दाखवली, तुम्ही म्हणलात असं की डॉक्टर नाही होता येते म्हणून मी नर्सिंगकडे वळते असं म्हणण्यापेक्षा मला नर्सिंगच करायचंय, हा एक कुठेतरी विचार व्हायला हवा. आता त्याच्या पुढच्या प्रश्नाकडे येते, पण तत्पूर्वी पुन्हा एक फोन आलाय आपल्याला. अजिंक्य गोळे बदलापूरहून प्रश्न विचारतात. नमस्कार. बोला. हॅलो. हा हॅलो, बोला, प्रश्न विचारा. हा नमस्कार. मला प्रश्न विचारायचं होतं की परिचारिका दिवस साजरा केल्यामुळे समाजामध्ये कोणत्या प्रकारचा सकारात्मक संदेश जातो याविषयी काय सांगाल? आणि कोविडच्या काळात परिचारिकांना कोणत्या आव्हानांना सामोरे जावं लागले याविषयी काय सांगाल असं विचारायचं. नक्कीच नक्कीच. फक्त तत्पूर्वी आपण अर्चना मॅडम बोलत होत्या त्याच्याकडे येऊया की तुमची या क्षेत्रातली प्रेरणा काय ठरली? माझी आईच माझी प्रेरणा आहे मॅडम. बेसिकली माझी आई ही नर्स होती, माझी आई ANM होती. आणि माझ्या आईने जे आम्ही लहानपणापासून आमच्या आईला बघत आलो की तिने प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ कसं बॅलन्स केलंय. माझे वडील पोलीस खात्यामध्ये होते, ते पोलीस इन्स्पेक्टर होते, पण ते इंदोरला होते, दुसऱ्या राज्यामध्ये होते. आणि माझ्या आईने आम्हाला महाराष्ट्रात वाढवलंय. त्यामुळे आम्ही तिला लहानपणापासून तिने नॉर्मल डिलिव्हरीज कशा केल्या, ट्विन्स डिलिव्हरी जी डॉक्टरनी रिजेक्ट केली ती तिने घरी किंवा हॉस्पिटलला घेऊन दोन्हीकडे जाऊन तिने ट्विन्स डिलिव्हऱ्या केल्या. इव्हन माझ्या आईने पोटावर हात ठेवला तरी सुद्धा तिला कळायचं की 2 महिन्याची प्रेग्नन्सी आहे. हे स्किल फक्त नर्सेसला असते आणि मला असं वाटतं ती स्किल जरा आता कमी होत चाललेलं आहे. त्यामुळे मी माझ्या नर्सेसला आवाहन करेन की पेशंटकडनं किंवा
महिलांकडनं अशी इन्फॉर्मेशन घ्या की तुम्हाला ते स्किल यायला हवं. खरंय. म्हणजे तिने इम्युनायझेशन असू द्या किंवा मग टेम्परेचर असू द्या, लोकांना मदत करणं असू द्या. म्हणजे ती जर रस्त्याने चालली असेल आणि एखादा जर तंबाखू खात असेल तर तो लगेच असा हात करणार की मी काही खात नाहीये. म्हणजे एवढा तिचा नर्स म्हणून त्या गावामध्ये असा आदरयुक्त भीती होती की आणि तेव्हा आम्ही तिला बघितलेलं आहे की कशा प्रकारे ती वागायची, कशा प्रकारे ती. बरेच लोक असं म्हणतात की नर्सिंगमध्ये लोक बघण्याचा दृष्टिकोन, पण माझ्या आईला जेव्हा बघितलं आम्ही तेव्हा आम्हाला कळलं की आपल्या व्यक्तिमत्वावर डिपेंड असतंय. आपण कुठल्या क्षेत्रात असू द्या, आपलं कसं व्यक्तिमत्व आहे, आपण कसं आपलं नॉलेज इम्प्लिमेंट करतो, आपलं स्किल कसं दाखवतो, त्यावर लोक आपल्याला आदर देत असतात. आणि निश्चितच मला असं वाटतंय की आता समाजामध्ये नर्सेसला तसा आदर आहे. कोविडच्या काळामध्ये लोकांना कळले की नर्स किती महत्वाची आहे ते, किंवा डॉक्टर किती महत्वाचे आहे, नर्स किती महत्वाचे आहे. आणि नर्सेसनी ते प्रूव्ह करून दाखवले कोविडच्या काळामध्ये. निश्चितच कोणी त्यांना म्हणजे, आणि तेव्हा भरपूर अडचणींना त्या सामोऱ्या गेल्यात. म्हणजे त्यांची मुलं जी छोटी छोटी होती ती कुठे ठेवायची, पाळणाघर तेव्हा बंद झालीत, ती मुलं कुठे ठेवायची. नवरा जर वर्क फ्रॉम होम करतोय तर मग त्याला डिस्टर्ब नको व्हायला, मग ही मुलं कुठे ठेवायची. तर 8-8 दिवस त्या घरापासून दूर राहिल्यात आणि त्याच्यानंतर मुलांना जाऊन भेटल्यात. आणि निश्चितच म्हणून आपण सुरुवातच हे केली होती की महामारीच्या कठीण परिस्थितीत सुद्धा सेवा तत्पर असणारी कुठेतरी ही नर्स असते. आणि आपल्या बोलण्यातून हे मला जाणवतंय. आता मी निलिमाजी आपल्याकडे येते. रवींद्रजींनी एक प्रश्न विचारला होता तुम्हा दोघींसाठी सुद्धा, की एखादा अविस्मरणीय क्षण, पण मी त्याला जोडून विचारेन की एखादं आव्हान जे समोर आलं होतं या क्षेत्रात काम करताना, तर काय सांगाल आपण? मी कोविडच आव्हान सगळ्यात मोठं कोविडच होतं. त्यावेळेस मी परिचर्या शिक्षण संस्था म्हणून जे ला एक संस्था आहे जे कॅम्पसमध्ये, तिथे प्रिन्सिपल होते. तर त्यावेळेस 250 विद्यार्थी आमच्याकडे होते आणि गव्हर्नमेंटचा असा नियम होता की आता ह्यांना रिलीव्ह करा आणि त्यांना त्यांच्या संस्थेमध्ये मूळ संस्थेत पाठवा आणि कोविडचं सगळं काम करू द्या. ऑलरेडी प्रशिक्षणामध्ये होते ते सगळे विद्यार्थी. मग 250 विद्यार्थ्यासाठी मग आम्ही तर कंटिन्युअसली ड्युटीवरच होतो त्यावेळेस. ते 250 विद्यार्थी त्यांच्या संस्थेमध्ये गेले, त्यांनी कोविडचं काम केलंय आणि सेम टाइम 4 वाजेपर्यंत ते ड्युटी करायचे आणि 4च्या नंतर ऑनलाईन क्लासेस असायचे. म्हणजे त्या विद्यार्थ्यांकडून 4 वाजेपर्यंत ड्युटी करून घ्यायची, 4च्या नंतर ऑनलाईन क्लासेस. ते क्लासेस आमचे 8-9 वाजेपर्यंत चालायचे. हे जवळजवळ 1.5 वर्ष चालू होतं आमचं. आणि त्या काळामध्ये ती जी बॅच होती त्या बॅचचं प्रशिक्षणही पूर्ण केलं आणि 250 विद्यार्थ्यांकडून कोविडच्या सेवा वेगळ्या वेगळ्या हेल्थ सेटअपमध्ये करून घेतल्या आणि त्यांचं विहित वेळेत त्यांचं प्रशिक्षण सुद्धा पूर्ण झालं. हे त्यावेळेचं मला असं वाटतं की खूप मोठं आव्हान होतं. खरे म्हणजे मला वाटतं ती तेव्हाचे जे विद्यार्थी आहेत ते अगदी तावून सुलाखून निघाले की ही ड्युटी ही करा, शिका ही आणि पुढेही जा. आणि मला वाटतं याच्यातूनच कुठेतरी हे क्षेत्र घडत गेलं असं म्हणायला हरकत नाही. त्या दोघींचे अनुभव असेच आपल्याला ऐकायचे. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सेवा परमो धर्म हा आपला सखी सह्याद्रीचा आजचा विषय आहे आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत अर्चना बढे मॅडम आणि डॉक्टर निलिमा सोनावणे मॅडम. अर्चना मॅडम, आता आपल्याकडे येते एक अधीक्षिका म्हणून एक वेगळी जबाबदारी आपल्यावर आहे. तर ही जबाबदारी आपण कशा पद्धतीने पार पाडतात आणि नेमकं याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींच्या बाबतीत आपल्याला खूप लक्ष द्यायला लागतंय, काय सांगाल? ॲक्च्युली अधीक्षिका शुश्रूषा सेवा हे नर्सिंगचं DMR डायरेक्टर ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च याचं एकमेव पद आहे नर्सिंगचं. ह्या पदावर बसल्यानंतर मॅडम SOP करायच्या होत्या. म्हणजे जे स्टँडर्ड ऑपरेटिव्ह प्रोसिजर ज्या असतात त्या करायच्या आहेत. जॉब डिस्क्रिप्शन करायचे आहेत. जे जॉब डिस्क्रिप्शन आत्तापर्यंत आपले नर्सिंगचे झालेले नाही ते जॉब डिस्क्रिप्शन करायचे आहेत. रिक्रुटमेंट रूल शासनाकडे पाठवलेले आहेत. पूर्वी जे रिक्रुटमेंट रूल होते ते पब्लिक हेल्थचे होते आणि आता DMRनी वेगळे केलेले आहेत, कारण पब्लिक हेल्थनी वेगळे केलेत आणि DMRचे ते रिक्रुटमेंट रूल आपल्याला करायचे आहेत. प्लस नवीन कॉलेजेस झालेले आहे. माननीय पंतप्रधान यांच्या आदेशानामे एक संकल्प आहे की जिथे मेडिकल कॉलेज आहे तिथे नर्सिंग कॉलेज करायचं आहे, डिग्री कोर्स. आणि अशा दृष्टिकोनातून आपल्याला प्रत्येक मेडिकल कॉलेजला एक BSc नर्सिंग कॉलेज करायचं आहे. भविष्यामध्ये अजून MSc कॉलेज करायचे आहे. तसे आपल्याकडे 3 MSc कॉलेज आहेत. MSc कॉलेजेसची संख्या वाढवायची आहेत. स्पेशलाइज, जसं मॅडमनी सांगितलं, निलिमा मॅडमनी, की स्पेशलाइज कोर्सेस करायचे आहेत. ज्या स्पेशलाइज कोर्सेसच्या दृष्टिकोनातून
भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रत्येक रुग्णालयामध्ये स्पेशलाइज नर्स असेल, मग ते ऑन्कॉलॉजीसाठी असू द्या, पब्लिक हेल्थसाठी असू द्या, पेडॅट्रिकसाठी असू द्या, मेंटल हेल्थसाठी असू द्या, किंवा मग क्रिटिकल केअरसाठी असू द्या. ICU सारख्या ठिकाणी सुद्धा स्पेशलाइज नर्स हवी आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्या नर्सेस तयार व्हाव्यात आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी उत्तम रीतीने सेवा द्यावी, उत्तम रीतीने त्यांनी नर्सिंग केअर करावी. रुग्णाचा बघितल्यानंतर त्यांना कळायला हवं किंवा त्यांची असेसमेंट कशी करायला हवी, हे जे स्पेशलाइज नॉलेज आहे ते करण्याचं आणि त्या दृष्टिकोनातून हळूहळू पावलं उचलतोय आपण. नंतर आत्ता आम्ही जस्ट एक MOU केलं आहे स्वित्झर्लंडसोबत. त्यांचं एक असं ॲप आहे की त्या दृष्टिकोनातून ब्रेस्ट कॅन्सर जे आहे त्याचं अर्ली डिटेक्शन होईल. तर त्या दृष्टिकोनातून आपण ते प्रोजेक्ट राबवतो आहे की त्या ॲपमध्ये त्या फॉर एक्झाम्पल अगर स्वतः जर मी असेल तर मी त्या ॲपमध्ये सगळी माझी इन्फॉर्मेशन भरायची आणि त्या दृष्टिकोनातून ते लोक ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन कधी करायचं त्याचं अलर्ट देतात. आता आपल्याला कल्पनाच आहेत की नर्सेस लोकांच्या शिफ्ट वाईज ड्युट्या आहेत, तर त्या दृष्टिकोनातून मग अर्ली डिटेक्शन कसं करता यावं त्या दृष्टिकोनातून आपण त्या ॲपवर एक प्रोजेक्ट करतो आहे. प्लस जर्मनीसोबत MOU झालं आहे. त्या जर्मनीसोबत MOU झाला. आत्ता जे आपल्याकडे मेडिकल कॉलेजेस आहेत म्हणजे नर्सिंग कॉलेजेस आहेत आणि GNM कॉलेजेस आहेत, BSc नर्सिंग कॉलेजेस आहेत, ह्या कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांना जर्मन लँग्वेज आपण एक वेगळी लँग्वेज म्हणून एक जर्मन लँग्वेज शिकवणार आहोत. आणि त्या दृष्टिकोनात भविष्यामध्ये जर नर्सेसला असं वाटलं की आम्ही जर्मनीला जाऊ शकतो किंवा इतर देशात जाऊ शकतो तर त्या दृष्टिकोनातून आपण त्या कॉलेजेसला तयार करतोय की जेणेकरून दुसऱ्या देशामध्ये जाऊन सुद्धा आपल्या इथल्या परिचारिका उत्तम रीतीने सेवा देऊ शकतील. क्या बात आहे. मला वाटतं म्हणजे एकंदरीत हळूहळू का होईना पण हे काम वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहे आणि कुठेतरी त्या विषयातली जी स्पेशलाइज्ड आपल्याला परिचारिका याच्यातून तयार होत आहेत आणि ते काम करतात. आता मी निलिमाजी आपल्याकडे येणार आहे. मगाशी एक अविस्मरणीय क्षण तुमचा सांगायचा राहून गेला, तो मला वाटतं आपण सांगा आणि मग आपण पुढे जाऊ. ओके. मी आधीच सांगितले की जवळजवळ 16 वर्षे मी हॉस्पिटलमध्ये सेवा केलेली आहे. तर एक अनुभव असा सांगायचा मला की मी सोनोग्राफी सेंटरमध्ये काम करत होते आणि त्या सोनोग्राफी सेंटरमध्ये आम्ही फॉलिक्युलर स्टडी नावाचा स्टडी करायचो. म्हणजे जे वंध्यत्व असलेले जे पालक आहेत त्या आईचा स्टडी करायचा आणि फॉलिकलच्या साईजने तिला मग पुढचं हेल्थ टीचिंग द्यायचं, आरोग्य शिक्षण द्यायचं, पुढे काय करायला पाहिजे. तर ती नॉर्थ साईडची बाई होती आणि 14 mm तिचं एक फॉलिकल होतं स्टडी करताना. तिला जवळजवळ 5 वर्षापासून मूल नव्हतं, 5-6 वर्षापासून. मग तिला सगळं सांगितलं समजून की काय करायला पाहिजे पुढे वगैरे. आणि त्याच्यानंतर मग मी सांगितल्यानंतर माझं प्रमोशन झालं आहे टीचर म्हणून प्रमोशन झाल्यानंतर मग मी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये टीचर म्हणून गेले आणि त्याच्यानंतर मग त्या बाईशी माझा थोडासा काही वर्ष कॉन्टॅक्ट नव्हता. आता तिचा स्टडी मी केला म्हणजे सोनोलॉजिस्टने केला, मी तिला आरोग्य शिक्षण दिलंय आणि त्याच्यानंतर खूप वर्ष आमचा संबंध नव्हता कारण मी टीचिंगमध्ये आले नंतर. आता खूप म्हणजे रिसेंटली ती परत त्या हॉस्पिटलला गेली आणि तिथे विचारले की निलिमा मॅडम कुठे आहे आता. तर त्यांनी सांगितले की मी आता ज्या पदावर आहे ते पद सांगितले आणि तिकडे आहे म्हणून सांगितले. तर त्या मला भेटायला आल्या. म्हणजे जवळजवळ 20-21 वर्षानंतर त्या मला भेटायला आल्या आणि आल्यानंतर मग माझ्या ऑफिसमध्ये आल्या आणि मी ओळखलं नाही कारण वयोमानानुसार माझ्यामध्ये पण बदल झाला असेल, त्यांच्यामध्ये बदल झाला असेल. तर मी बोलले क्या चाहिए आपको. तर बोले आपको ही मिलना था. तर बोले मुझे क्या बात है. तर त्यांनी एक सोबत मुलाला बाहेर मुलगा उभा होता त्याला घेऊन आल्या आणि घेऊन आल्यानंतर मला बोलले सिस्टर आपने पहचाना मुझे, मैं ये हॉस्पिटल में आती थी सोनोग्राफी के लिए. तो मैंने बोला मैंने सोनोग्राफी में तो काम करती थी मगर मुझे याद नहीं आ रहा है. ये वो लड़का है जो आपने बोला था कि इतना मेरा 6 साल से मुझे बच्चा नहीं था और आपने बोला था ये इतना है फॉलिकल आपका, जाके ऐसा ऐसा सब हेल्थ टीचिंग दिया था. उसके बाद में मैं प्रेग्नेंट रह गई और ये 22 साल का बच्चा अभी वो है. क्या बात है. मी त्या क्षणाला मला अक्षरशः म्हणजे मला अंगावरती असा काटा आला आणि शहारा आला मला अगदी. त्या एक 6 फुटाचा मुलगा माझ्या समोर उभा आणि मग त्यांनी येऊन बोले मॅडम के पैर छू आणि मला इमोशनल झाले मी त्या दिवशी. त्या मुलाला मी त्याचे हात पकडले आणि असे गच्च मला असे सोडायची इच्छा होत नव्हती की सोनोग्राफीमध्ये एक छोटासा डॉट मी हा बघितलेला मुलगा. अच्छा. आणि त्या एका आरोग्य शिक्षणाने आज एवढा मोठा माझ्या म्हणजे 22 वर्षाचा मुलगा 6 फुटाचा मुलगा उभा आहे. आप क्या कर रहे हो बच्चों. तो बोलते मैं मरीन इंजीनियरिंग का कुछ डिग्री ले रहा हूँ.
मला वाटतं असे काही जे असे अनुभव अनुभव आहेत आहेत, हे खूप खूप आहेत प्रेरणादायी माझ्यापाशी. असतात हो, हो, आणि त्याच्यातूनच मला वाटतं तुमच्या कार्याला अजून एक कुठेतरी अजून काहीतरी चांगलं पॉझिटिव्ह करावं, एक खूपच सकारात्मकता. मला वाटतं एक सकारात्मक. प्रश्न आला होता आपल्याला की या क्षेत्राकडे हेच सकारात्मक दृष्टिकोनातून बघणं आहे, असं मला वाटतं तुमचे अनुभव माझा हे संपूर्ण सांगतात. दिवस एनर्जेटिक झाला त्या दिवशी. आय वॉज वर्किंग लाईक की काय काय काम करावे अजून, असं बरोबर, बरोबर. खूप मला त्या दिवशी फार छान बरं, वाटलं. आता हे सगळं तर छान आहे किंवा या क्षेत्राकडे आपण सेवाभावी वृत्तीनं दोघींनी प्रवेश केलात, पण तरी अर्चना मॅडम आपल्याकडे येते की कोविडचा काळ तर अर्थात सगळ्यांनाच थोडासा तापदायक त्रासदायक होता, पण तो काळ वगळता एकंदरीतच या क्षेत्रात नर्सना उद्भवणाऱ्या अडचणींचा जर विचार केला तर त्या साधारण कुठल्या दिसून येतात, काय सांगाल? घरगुती अडचणी महिला असल्यामुळे घरगुती अडचणी असतातच. पण मला असं वाटते की त्या घरगुती अडचणींवर मात करून सुद्धा महिला म्हणजे स्पेशली परिचारिका ह्या खूप उत्तम रीतीने काम करत असतात मॅडम. त्यांना इव्हन रुग्णालयामध्ये काम करत असताना बरेच वेळा प्रशिक्षण नसेल किंवा अजून इन्स्ट्रुमेंट त्यांना काही मिळालं नाही, त्याही अडचणी असतात. किंवा त्यांना बरेच वेळा रजा घेता येत नाही कारण रुग्णसंख्या आहे, परिचारिका आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना रजा घेता येत नाहीत, तरीसुद्धा त्या मेंटली हेल्दी आहेत, असा आमचा अनुभव आहे इतक्या वर्षाचा. शेवटी काय असं तुम्हाला सांगू, जी ॲडमिनिस्ट्रेटर त्यांच्या रुग्णालयामध्ये आहे तिने त्यांना कशा प्रकारे हँडल करते किंवा ती त्यांना कशा प्रकारे जोपासते हे फार महत्त्वाचं असते. मग ते रुग्णालय, कारण शेवटी ऑफिसर जे असतात ह्या अधिसेविका ज्या मेट्रन आहेत ह्या त्या रुग्णालयाच्या सगळ्या परिचारिकांच्या वर त्यांचं हे असतो की ती लीडर असते आणि हे बाकीचे सगळे असते. तिने कसं वागावं आणि ह्यांच्याकडनं कसं काम करून घ्यावं हे एक स्किल आहे. थेअरीमध्ये आपल्या मॅनेजमेंटच्या प्रिन्सिपलमध्ये आपलं किती वेगवेगळे दिलेले आहे 14 प्रिन्सिपल, त्यापेक्षा आपण जेव्हा प्रॅक्टिकली काम करतो तेव्हा कशा प्रकारे आपण ते स्किल वापरतो ते फार महत्त्वाचं असते. आणि मला असं वाटते जिने उत्तम स्किल यूज केलं असेल, कारण शेवटी मेंटल हेल्थ सगळ्यांना आहे आणि ती त्यांची जोपासली तर मला असं वाटतं त्या उत्तम रीतीने काम करू शकतात. मग कुठेतरी हा समतोल साधणं, मला वाटतं तुम्ही तुमच्या आईचं मगाशी उदाहरण दिलं की हा समतोल साधत असलेलंच तुम्ही पाहिलं. हो. तर त्याच्यामुळे सखी जर या क्षेत्रात येत असेल तर तिला या दोन्ही गोष्टींचा समतोल नक्कीच सांभाळायलाच लागतो. आता मी निलिमाजी आपल्याकडे येणार आहे की स्टाफ नर्स ते नेतृत्व, अगदी प्रशासनातला अनुभव, हा जो प्रवास आहे हा कसा काय घडला? कारण मगाच्या एका अनुभवातून मला कळलं की 22 वर्ष सलग हा जो प्रवास होता तो सुरू होता. काय वेगळं होत होतं? बेसिकली मी एका ग्रामीण भागातूनच आलेली आहे आणि जसं अर्चना मॅडम म्हणाल्या की त्यांची आई त्यांचं प्रेरणास्थान आहे, सेम माझ्यासाठी पण माझी आईच माझं प्रेरणास्थान आहे. नर्सिंगमध्ये प्रवास असा झाला की माझ्या आईला, जी एक अशिक्षित फॉर्मली पण अत्यंत सुसंस्कृत माझी आई होती, त्या काळामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायची ती, आणि तिचं स्वप्न असायचं की माझ्या मुलीला मी कलेक्टर बनवेल. आता मगाशी एक प्रश्न आलेला की सगळ्यांना डॉक्टर बनत नाही म्हणून नर्सिंगकडे येतात, पण हे आपलं सामाजिक एक दृष्टिकोन पण आहे, समाजामध्ये रुजलेलं आहे की माझ्या मुलाला मी डॉक्टर बनवेल, कलेक्टर बनवेल किंवा वकील बनवेल असं. पण एखादे पॅरेंट्स माझ्या मुलीला मी नर्स बनवणार असं स्वप्न कधी असं बघत नाही, हो दाखवत नाही. तर सेम माझ्या आईचं असायचं की तुला कलेक्टर बनवणार, डॉक्टर बनवणार, हे आम्हाला लहानपणापासूनच मला ती सांगायची. पण पुढे असं झालंय की आई काही आजारामुळे तिला डायग्नोस न झाल्यामुळे, ट्रीटमेंट न मिळाल्यानं माझी आई एक्सपायर झाली जेव्हा मी 13-14 वर्षाची होते. आता आई एक्सपायर झाल्यानंतर तिचे जे स्वप्न बघितलेले होते ते थोडेसे अडचणीचे झाले. अडचणीचे झाल्यानंतर मग कलेक्टर बनायचं म्हणजे UPSC, त्याच्यासाठी ग्रॅज्युएशन करावं लागेल, ते रस्ते माहिती नव्हते. डॉक्टर बनायसाठी तेवढे मार्क्स जेव्हा 99% आणि 98%, नीट वगैरे त्यावेळेस नव्हत्या, त्याच्यामुळे तिकडचा मार्ग माझा बंद झाला. पण तिकडचे मार्ग बंद झाले आणि सेकंड ऑप्शन म्हणून मी नर्सिंगला घेतलं नाही, तर आपण त्याच तोला मोलाचा, त्याच क्वालिटीचा प्रोफेशन म्हणून मी नर्सिंगमध्ये एंट्री घेतली. आणि मग मी GNM केलंय आणि त्याच्यानंतर माझं एज्युकेशन, सगळा प्रवास सुरू झाला एज्युकेशनचा. आणि अशा पद्धतीने मग कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, MPSC देऊन मग मी ह्या क्षेत्रामध्ये आले. क्लिनिकलमधून मग मी एज्युकेशनमध्ये आले, एज्युकेशनमधून आता ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आले. अशा पद्धतीने माझा स्टाफ नर्स ते ADHच्या जवळजवळ 34 इयर्सचा प्रवास माझा पूर्ण झालेला आहे. स्टाफ नर्स ते सहाय्यक संचालक जो प्रवास आहे, अशा पद्धतीने सगळ्या पदावर मी काम केलेलं आहे बहुतेक.
हे तुम्हा दोघींच्याही कार्याला खरंच सलाम आहे. आता अर्चना मॅडम आपल्याकडे येते की एकंदरीतच तुम्ही मगाशी सुद्धा सांगितलं की अधीक्षिका झाल्यानंतरच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आपण पेलताय, अनेक क्षेत्रामध्ये आपण आज अजून पुढे जायला बघतोय, नर्सिंगमध्येच वेगवेगळं काय करता येईल. तर या दृष्टिकोनातून भविष्यातल्या काही योजना उद्दिष्ट ही डोळ्यासमोर आहेत का, काय सांगाल? नक्कीच मॅडम. जसं मी मगाशी बोलले की मला स्पेशलाइज जे कोर्सेस आहेत हे शासनामध्ये वाढवायचे आहेत, जेणेकरून सगळ्या समाजातील पण लोकांना, आजकाल लोकांना नुसता प्लेन MBBS असून चालत नाही, MD लागतोय. म्हणजे ग्रामीण भागात जरी गेलं तरी त्यांना MD डॉक्टर लागतो. तसंच भविष्यामध्ये सुद्धा समाजामध्ये असं येणार आहे की आम्हाला तुम्ही स्पेशलाइज ट्रेनिंग केलेलं आहे का, तरच आम्हाला ती नर्स लागेल. आणि मला असं वाटतं निश्चितच समाजामध्ये अशा प्रकारचा बदल घडणार आहे. आणि त्या बदल घडण्यासाठी आधी आपण प्रिपरेशन कशी करावी, तर ह्या प्रकारे स्पेशलाइज कोर्स करणं, BSc करणं, MSc करणं, नंतर ज्या जर्मन लँग्वेज आहे ती आपण त्यांना शिकवणं, प्रोजेक्ट करणं. छोटे ज्या मुली MSc झालेल्या आहेत, म्हणजे ज्या परिचारिका MSc झालेल्या आहेत, त्या लोकांना प्रत्येक रुग्णालयामध्ये त्या मुलींनी रिसर्च करावा. कारण पहिली जी बघणारी रुग्णाला बघणारी जी व्यक्तिमत्व आहे ते आहे नर्स. त्यामुळे त्यांनी जेव्हा बघतात किंवा त्या कशा प्रकारे त्यांनी रिसर्च केले पाहिजे ह्यासाठी त्यांना मोटिवेट करणं. रिसर्च जर त्यांनी केलेले आहे तर परदेशामध्ये किंवा आपल्या देशामध्ये नॅशनल लेवलला, स्टेट लेवलला त्यांचे जे रिसर्च आहेत ते पोहोचवण्याचं काम किंवा त्यांना त्या प्रकारे घडवण्याचं काम मला असं वाटतं आज आपल्याला. कारण मी ज्या विभागामध्ये आहे तिथे एज्युकेशन आणि रिसर्च हा आहे, दोन्ही आहे. त्यामुळे नुसतं एज्युकेशन होऊन चालणार नाही, तर त्यांना रिसर्च त्या कशा करतील आणि रिसर्चसाठी त्या कशा तयार होतील. त्यासाठी दिल्लीला जेव्हा वर्कशॉप वगैरे होतात तेव्हा मी काही नर्सेसला त्या रिसर्चच्या वर्कशॉपसाठी सुद्धा पाठवलेलं आहे. मॅनेजमेंटच्या वर्कशॉपसाठी सुद्धा आपण दिल्लीला पाठवलेलं आहे. इन्फेक्शन कंट्रोल ह्यासाठी सुद्धा आपण नर्सेसला पाठवले आहे. त्यासाठी मी त्यांना मोटिवेट करते की जेणेकरून त्या जातील. एक मोटिवेट झाली, तिथे जाऊन आल्यानंतर असं झालंय की आता यांची संख्या वाढायला लागली. म्हणजे आधी 2 जायला रेडी नव्हत्या, आता एकाच संस्थेमधून 10 लोक रेडी होतात. पण मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करते की एका संस्थेतून नका जाऊ. जेव्हा आपण वेगवेगळ्या संस्थेतून जाऊन आपले वेगवेगळे विचार, आपले वेगवेगळे अनुभव तिथे तुम्हाला शेअर करता येतील. तिथून आल्यानंतर तुम्हाला आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या संस्थेमध्ये तुम्हाला तुमचे विचार त्याबाबत इतर परिचारिकांना सांगता येतील. खरंय खरंय. आता तुम्ही तुमच्या विभागाबद्दल बोललात नीलम मॅडम, सार्वजनिक आरोग्य विभाग हा आपला विभाग आहे. मग इतर विभागापेक्षा आपल्या विभागाकडे काय विशेष आहे, काय सांगा? मॅडम, महाराष्ट्राचा जर विचार केला तर जवळजवळ 70 ते 80% हेल्थ सर्व्हिसेस जे ग्रामीण, डिफिकल्ट टू रीच आणि ट्रायबल एरिया हे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत जे मगाशी मी सांगितले 15,000 प्लस संस्था आणि 33,000 प्लस नर्सेस ह्या काम करतात. आमच्याकडे ANM पासून ते मेट्रनपर्यंत सगळे पोस्ट आहेत आणि त्या ग्रामीण भागामध्ये वेगळ्या वेगळ्या संस्थेमध्ये काम करतात. हा विभाग याच्यासाठी वेगळा आहे की इथल्या जे हेल्थ फॅसिलिटीज आहे, म्हणजे हॉस्पिटल हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहे. फॉर एक्झाम्पल सब सेंटर आहे तर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पण आहे. म्हणजे ते एकमेकाशी मॅच होत नाही. त्यांचे जे सर्व्हिसेस आणि तिथे कार्यरत कर्मचारी हे सुद्धा वेगळे आहेत आणि ज्यांना सेवा पुरवायचे आहेत बेनिफिशरी हे सुद्धा वेगळे आहेत. त्याच्यामुळे आमच्या नर्सेसना ग्रामीण भागामध्ये काम करतात, ट्रायबल एरियामध्ये काम करतात, डिफिकल्ट टू रीच एरियामध्ये काम करतात. तेव्हाच त्या डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये, जनरल हॉस्पिटलमध्ये, स्पेशालिटी हॉस्पिटल आहे आमचे 2, तिथे सुद्धा काम करतात. म्हणजे हे वेब ऑफ हेल्थ सर्व्हिसेस आहे आमचं. त्याच्यामुळे इथे प्रिव्हेन्शनवर आम्ही फोकस करतो. त्याच्यानंतर सेकंडरी हेल्थ सर्व्हिसेस आणि आता आम्ही टर्शरी लेवल हेल्थ सर्व्हिसेस सुद्धा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्फत प्रोव्हाइड करतो. तसेच नॅशनल जे प्रोग्राम आहेत ते ह्या विभागाच्या अंतर्गत राबवले जातात. सगळे नॅशनल प्रोग्राम्स, वेगवेगळे ट्रेनिंग्स नर्सेसना दिले. आताच आम्ही 1600 नर्सेस ट्रेन केल्या. त्याच्यामध्ये ALS, BLS आणि OT ट्रेनिंग, त्याच्यानंतर ICU हे सगळ्या प्रकारचे ट्रेनिंग आम्ही आमच्या नर्सेसना देतो आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे सुद्धा वेगवेगळे ट्रेनिंग असतात. अशा पद्धतीने हा विभाग कंटिन्युअसली हेल्थ सर्व्हिसेस आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या हेल्थ सर्व्हिसेससाठी हा विभाग कार्यरत असतो. आणि स्टेट लेवलचं जे आमचं ऑफिस आहे त्याला स्टेट नर्सिंग सेल म्हणतात. त्या ऑफिसच्या द्वारे आम्ही मॉनिटरिंग, जे नर्सिंग कॉलेजेस आहेत त्याच्यावरती मॉनिटरिंग, जे आमचे रुग्ण म्हणजे हॉस्पिटल्स आहे त्याच्यावरती सुद्धा मॉनिटरिंग आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला फील्ड व्हिजिट खूप असतात की तुम्ही जाऊन तिथे बघा, ग्राउंड लेवलला जा आणि परिस्थितीचा आढावा घ्या. तुम्ही तिथे गेल्यानंतर
तुम्ही स्वतः बघणार, तिथले प्रॉब्लेम आयडेंटिफाय करणार, तिथल्या लोकांना मोटिवेशन मिळणार, कर्मचारी मोटिवेट होतील, चांगल्या सर्व्हिसेस देतील. आणि अशा पद्धतीने आम्ही म्हणजे स्टेट नर्सिंग सेल जो आहे तो मॉनिटरिंग करतो. त्याच्यानंतर व्हिजिट आहे, आमच्या इन्स्पेक्शन्स आहेत, न्यायालयीन प्रकरणं नर्सिंगचे आहे ते आम्ही हँडल करतो. RTI आमच्या डिपार्टमेंटच्या अंडर आहे. 100 कॉलेजेसचे ॲडमिशन्स आणि ते आमच्या अंडर आहे. ANMचे प्रमोशनल ट्रेनिंग आमच्या अंडर आहेत. त्याच्यानंतर आमच्या अंडर स्किल लॅब आहेत, त्यांना व्हिजिट करायच्या. त्या स्किल लॅबमध्ये आपल्या नर्सेसना ट्रेनिंग द्यायचं. नर्सेस सर्व्हिसमध्ये आल्यानंतर त्यांना 6 आठवड्याचं आम्ही ट्रेनिंग देतो. प्री सर्व्हिस ट्रेनिंग म्हणतात. त्यांना ट्रेन करायचं आधी आणि मग त्यांना हॉस्पिटलमध्ये एम्प्लॉईड म्हणजे त्यांना डिप्लॉईड करायचं. मला वाटतं इतकं हे मोठं हो, क्षेत्र आहे आणि खूप क्षेत्र तुम्ही मोठं. सुद्धा स्टाफ ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत. म्हणजे किती याला विस्तारित स्वरूप आहे करिअरच्या दृष्टिकोनातून. Exactly. तर आता विषय खूप मोठा आहे आणि आपल्याकडे वेळ मात्र तेवढा नाहीये. तर अर्चना मॅडम, मी अगदी जाता जाता आपल्याला विचारते की या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या किंवा आता असलेल्या सगळ्या नर्सेसना आपण काय थोडक्यात संदेश द्याल? जे आत्ता 12वी पास झालेले आहेत त्यांना माझी विनंती आहे, त्यांच्या पालकांना विनंती आहे की ज्या संस्थेमध्ये तुमच्या पाल्याला म्हणजे तुमच्या मुलाला किंवा मुलीला ॲडमिशन देणार आहात ती संस्था खरंच अधिकृत आहे का हे कृपा करून चेक करा. त्यासाठी तुम्ही लोकांनी MUHSची वेबसाईट म्हणजेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ ह्याच्या वेबसाईटवर बघा की BSc नर्सिंग कॉलेजेस जे आहेत ते खरंच ते व्हॅलिड आहेत का. नंतर GNM आणि ANMसाठी महाराष्ट्र पॅरामेडिकल बोर्ड जे आहे नर्सिंगचं त्याच्या वेबसाईटवर जा, तिथे बघा की खरंच ते जे नर्सिंग कॉलेज आहे ते अधिकृत आहे का. बरोबर. कारण आता कोविड नंतर जे अनधिकृत जे नर्सिंग कॉलेजेस आहेत याचा भरपूर सुळसुळाट झालेला आहे. त्यामध्ये जरी भांडे घासणारी मला स्वतःला असा अनुभव आलाय की जी भांडे घासते बाई त्या बाईला सुद्धा त्या अनधिकृत संस्थेने सोडलं नाही, फसवलंय त्यांना. त्या मुलाला ॲडमिशन दिली, त्याचं 6-7 महिने झालं, त्याच्यानंतर त्यांना कळलं की अरे हे अनधिकृत आहे. आणि मग तेव्हा त्यांना कुठून तरी माझा नंबर मिळाला, तर मी म्हटलं हे अनधिकृत आहे, तुम्ही आता ह्या मुलाला म्हणे मॅडम मी एवढे पैसे भरले, मी भांडे घासते. आणि मग तेव्हा त्या लोकांना मी मदत केली, त्याचे ॲडमिशन दुसरीकडे करून दिली. पण असे जे गरीब लोक आहेत त्याला ह्या अनधिकृत ज्या संस्था आहेत त्याला आळा बसणं गरजेचं आहे किंवा पालकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे. नुसतं नर्सिंग करायचं आहे म्हणून करायचं त्या नाही. मुलाला तुम्ही मदत केली पण Exactly. प्रत्येकाच्या पाठीशी हा. उभी राहणारी व्यक्ती सापडेल याची असं शाश्वती नाही. नाही. हा खूप मोठा मला वाटतं महत्वाची एक गोष्ट या निमित्तानं आपण सांगितलीत. नीला मॅडम, अगदी थोडक्यात जाताना तुम्ही काय संदेश द्याल? नर्सिंग व्यवसाय हा म्हणजे प्रथम श्वास आणि अंतिम श्वास ह्या दोन्ही अत्यंत आयुष्याच्या महत्वाच्या घटना आहेत. खरं. आणि त्या दोन्ही वेळेस नर्सेस या विटनेस असतात. बरोबर. त्याच्यामुळे हा मानवतेसाठी म्हणजे फ्लॉरेन्स नायटिंगेलने सांगितले की मला कॉल फ्रॉम गॉड आला म्हणून मी नर्सिंगमध्ये जायचं आहे मला. तर हा व्यवसायामध्ये असंच कुणी येत नाही. तर तुम्हाला एक नोकरी म्हणून या व्यवसायाकडे बघू नका, तर एक मानवतावादी दृष्टिकोन ठेवून समाजासाठी काहीतरी चांगलं करायचं आहे याच्यासाठी या व्यवसायामध्ये यायला पाहिजे. आणि या व्यवसायामध्ये आल्यानंतर तुमचे नेतृत्व गुण, तुमचं नॉलेज, तुमची स्किल आणि तुम्हाला संवेदनशील तुम्ही असणं फार गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीने हा व्यवसाय एक कर्तव्यदक्ष नर्सेस तयार करतात, ते तुमचं आयुष्य घडवतात, तुमच्या कुटुंबाचं आयुष्य घडवतात. मला वाटतं आणि अशाच रीतीने काम करणं हा हे एक्झॅक्टली अपेक्षित आहे. आणि मला वाटतं आज या निमित्तानं तुम्ही दोघी वेळात वेळ काढून आलात आणि खूप छान मार्गदर्शन आम्हाला केलं. त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी तुम्हा दोघींचेही अतिशय मनापासून आभार मानते. आणि त्यांनी जाता जाता तेच म्हटलं की सेवा परमो धर्म हे कुठेतरी लक्षात ठेवायला हवं. सखी सह्याद्रीमध्ये आपण असेच वेगवेगळे विषय घेऊन भेटतच असतो. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता मात्र निरोप घेतेय. नमस्कार.